आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर आता बातमी आहे, सांगली शहरामध्ये वयोवृद्ध दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. जिल्ह्यामध्ये दिवाळीपूर्वी एक रुग्ण सापडला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाचे 2 रुग्ण आढळलेत. शहरातील विश्रामबाग परिसरामध्ये दोघांना कोरोनाचं निदान झाल्याचं समोर आलं आणि कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटबाबत चर्चा सुरू असतानाच सांगलीत सुद्धा आता रुग्ण आढळल्यानं प्रशासन सतर्क झालंय. शहरातील वयोवृद्ध पत्नी आणि पतीचा त्यांची चाचणी अहवाल जो आहे तो कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे आणि 14 जणांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल आपल्यासोबत आहेत. आसिफ, आपण पाहतोय आता सांगलीमध्ये सुद्धा वयोवृद्ध पती पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय. या दोघांची प्रकृती कशी आहे? मनाली, गेले 2-4 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये नवीन कोरोनाचा व्हेरियंट आलेला आहे आणि त्याबद्दल चर्चा सुरू असताना गुरुवारपासून महापालिका क्षेत्रात कोरोनाची चाचणी सुरू करण्यात आली आहे आणि त्यामुळे एक वयोवृद्ध दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या नवीन कोरोनाचा व्हेरियंट आला त्यानंतर ज्या महापालिकेमध्ये सुरू करण्यात आली होती चाचणी, त्यानंतर यांना ताप आणि सर्दी होता आणि त्यामुळे यांची चाचणी करण्यात आली आणि यांचा जो स्वॅब आहे तो पुण्यासाठी नवीन व्हेरियंट आहे का यासाठी पाठवण्यात येणार आहे. त्याच पद्धतीनं जे वयोवृद्ध आहेत ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. तर पत्नीला कोरोनाची लागण झाले, कोणतेही सिम्पटम नाही आहेत, परंतु ते नॉर्मल आहेत. पण जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे की ज्या कोणालाही सर्दी, खोकला किंवा इतर कोरोनाचे सिम्पटम असतील त्यांनी तात्पुरतं लवकरात लवकर कोरोनाची टेस्ट करून घ्यावं आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावं. ज्या कोणी लोकांनी ज्या ठिकाणी गर्दी असेल त्या ठिकाणी मास्क सुद्धा वापर करावा असं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. मनाली, धन्यवाद आसिफ या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहिलं, राज्यामध्ये सुद्धा आता कोरोनानं शिरकाव केलाय, त्यामुळे सगळ्याच नागरिकांना खरं तर सतर्कता बाळगायची आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे, ती म्हणजे राज्यभरामध्ये आता डाळ व्यापाऱ्यांनी जीएसटी कराचे तब्बल 1.5 लाख कोटी रुपये बुडवले असल्याचा आरोप होतोय आणि बुलढाण्यामध्ये 3 कोटी रुपयांचा जीएसटी माफ करण्यासाठी जीएसटी अधिकाऱ्याला तब्बल 2.5 लाख रुपयांची लाच देण्यात येत असल्याचा प्रकार स्वतः जीएसटी अधिकाऱ्यानं चव्हाट्यावर आणलाय. बजरंग इंडस्ट्रीजचे मालक आणि भागीदार असलेल्या प्रवीण अग्रवालनं जीएसटी कराचे 3 कोटी माफ करण्यात यावे यासाठी खामगाव इथल्या जीएसटी सहाय्यक आयुक्त चेतन सिंग राजपूत यांना तब्बल 2.5 लाख रुपये देण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान या प्रामाणिक अधिकाऱ्यानं ही लाच न स्वीकारता थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या व्यापाऱ्याची तक्रार केली. व्यापाऱ्याच्या एका युनिट वरती त्याच्या ब्रँडेड डाळीचा जो आउटवर्ड सप्लाय आहे त्याबाबत 5% जीएसटी लावू नये. शिवाय जे बनावट ॲफिडेव्हिट, बनावट ॲक्नॉलेजमेंट त्याने क्रिएट केलेली आहे त्याविषयी फोर्जरीचा गुन्हा दाखल करू नये.